Hello everyone. Today I have a big announcement, that is CSAT series सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट ची सीरीज आजपासून सुरुवात होणार आहे. तर मॅथमॅटिक्सचं नाव ऐकलं तर सर्वात आधी मनात येते ती म्हणजे भीती, आणि भीती आली म्हटल्यानंतर ना स्किप, इग्नोर आणि अवॉइड. मग असं झालं तर आपण सब्जेक्टच अवॉइड करायचा विचार करतो. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मॅथमॅटिक्सला घाबरतो का आपण? मग ती गोष्ट आहे की आपले बेसिक्सच क्लिअर नाहीयेत, आणि क्लिअर नसल्यामुळे आपल्याला ते सोल्युशन्स किंवा ते क्वेश्चन्स टॅकल करता येत नाही. मग आपल्या हे सिरीजचं एकमेव कारण आहे, हेतू हाच आहे की आपल्याला सगळे बेसिक्स पहिले क्लिअर करायचे. सेकंड, मग आपण मॅथ्स मध्ये जाणार आहोत. आणि थर्ड, आपल्याला ही सिरीज कुठल्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतोय, तर आपले टार्गेट असणार आहे की जस्ट अ सेकंड, आपलं टार्गेट असणार आहे की आपलं टार्गेट आहे IAS 2026 मे च्या एक्झामसाठी. ओके, आपल्याला माहिती आहे की सीसॅटचा एक्झाम जो आहे त्या एक्झाम मध्ये आपल्याला 200 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. ओके, हे 200 मार्क्सच्या पेपरमध्ये आपले 3 टॉपिक्स मध्ये हा सब्जेक्ट डिवाइड केला गेला आहे. सो फर्स्ट आहे की कॉम्प्रेहेन्शन, सेकंड आहे मॅथमॅटिक्स, आणि थर्ड आहे की रिझनिंग. ओके, मग ह्या 3 टॉपिक्सला आपण बघतोय की ह्या 200 मार्क्सच्या पेपरमध्ये आपल्याला टोटल असणार आहेत 80 क्वेश्चन्स. ओके, ह्या 80 क्वेश्चन्स मधले प्रत्येक सब्जेक्टला हिते असणार आहे आपल्याला 25 to 30 क्वेश्चन्स, हिते पण अराउंड 25 to 30 क्वेश्चन्स असतील, आणि हिते आपल्याला 10 to 15 क्वेश्चन्स असतील रिझनिंग मध्ये. मग हा जो फ्लो आहे क्वेश्चन्सचा, तर त्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा आपल्याला आउट ऑफ 80 क्वेश्चन्स ओनली 27 क्वेश्चन्स आपल्याला क्वालिफाय करायचे. किती? फक्त 27 क्वेश्चन्स आपल्याला क्लिअर करायचे. आणि ह्या 27 क्वेश्चन्स जर का आपण क्वालिफाय झालो तर आपला सीसॅट पेपर क्लिअर होतोय. मग ह्या 27 क्वेश्चन्स पण क्वालिफाय करणं खूप अवघड आहे, राईट? मग आपण स्टेप बाय स्टेप कुठले क्वेश्चन्स कुठल्या वेटेजनुसार कुठल्या सब्जेक्टला, म्हणजे कॉम्प्रेहेन्शन असेल, तो मॅथमॅटिक्स असेल किंवा रिझनिंग असेल, त्या प्रत्येक गोष्टींवरती विचारपूर्वक वेळ देणार आहोत, आणि त्या वेळ देऊन आपण त्याच्यावरती मेहनत करणार आहोत. ठीक आहे, आता आपण बघितलं तरी IAS 2026 मे साठी आजपासून बघितलं तर 7 मंथ्स आहेत. आणि ह्या 7 मंथ्सला प्रत्येक स्टुडंट्सने खूप सिरियसली प्रायोरिटीने अभ्यास केला पाहिजे. बिकॉज आपला जर का सीसॅट क्लिअर नाही झाला तर आपला GS सब्जेक्ट चेकच केला नाही जाणार. मग हे आपण किती डोक्यात ठेवून, म्हणजे आपण सरळ इग्नोर करायचं बघतो. मग इग्नोर न करता प्रायोरिटी ठेवून ह्या सगळे क्वेश्चन्सचा, सब्जेक्टचा, टॉपिक्सचा आपण विचारपूर्वक वेळ देऊन अभ्यास करूयात, आणि प्रत्येक गोष्टीला सक्सेसफुली सक्सेस करूयात. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि सिरीज आजपासून लॉन्च होतीये.